सत्य, न्याय और जनता की आवाज बुलंद करने के उद्देश्य से कार्यरत साप्ताहिक स्वराज आंदोलन की सफल यात्रा के बाद अब स्वराज आंदोलन न्यूज चैनल के लिए नए कार्यालय का उद्घाटन समारोह उत्साहपूर्वक वातावरण में संपन्न हुआ। इस कार्यक्रम का आयोजन भूमिका बहुउद्देश्य सामाजिक संस्था के अध्यक्ष सुखदेव भालेराव तथा स्वराज आंदोलन न्यूज के संचालक संपादक की ओर से किया गया था। कार्यक्रम की शुरुआत में उपस्थित मान्यवरों, पत्रकार बंधुओं, सामाजिक कार्यकर्ताओं तथा स्वराज विचारधारा से जुड़े नागरिकों का हृदय पूर्वक स्वागत किया गया। लोकतंत्र के चौथे स्तंभ पत्रकारिता के माध्यम से समाज में सत्य, न्याय और आम जनता की आवाज को निर्भीकता से उठाने का संकल्प इस अवसर पर व्यक्त किया गया। स्वागत भाषण में कहा गया कि स्वराज आंदोलन न्यूज चैनल समाज हित के मुद्दों, अन्याय के खिलाफ संघर्ष और जनता की भावनाओं को और अधिक मजबूती से सामने लाने का कार्य करेगा। इस अवसर पर यह भी कहा गया कि पत्रकारिता केवल समाचार देने का माध्यम नहीं बल्कि समाज परिवर्तन का प्रभावी साधन है। स्वराज्य आंदोलनाच्या या नवीन नूतन कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। त्याबद्दल मी स्वराज्य आंदोलनाच्या सर्व परिवाराला आणि संपादक सुखदेव भालेराव यांना हार्दिक शुभेच्छा देतो। मागील 8 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात हे चॅनल खूप धडपड करत आहे, खूप चांगल्या बातम्या पोहोचवत आहे आणि आज आपण लक्षात घेतलं की मेनस्ट्रीम मीडिया जसा लोक बघत नाही आहेत आणि यूट्यूब चॅनल्स आणि प्रायव्हेट जे चॅनल्स आहेत जे सत्य आणि प्रामाणिक पत्रकारिता करतात त्यांच्या व्ह्यूज खूप वाढतात। तर एक नवीन दालन यूट्यूबने ओपन करून दिलं आहे जागतिक स्तरावर आपल्या बातम्या पोहोचवण्यासाठी। आता अमेरिकेत नाशिकमध्ये असलेला माणूस पण अमेरिकेत हे चॅनल्स बघत असतो आणि चांगल्या बातम्या त्यांना पाहिजे असतात। तर ही जी आता गॅप झाला आहे सत्यतेमधला आणि असत्यतेमधला, तर त्या सत्यतेकडे जाण्यासाठी हे एक पहिलं पाऊल आहे असं मी संबोधतो या आजच्या याला। आणि असंच उत्तर या चॅनलची प्रगती हो, याच्यापेक्षा अजून मोठं ऑफिस त्यांचं हो ही शुभकामना मी त्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपतो। आंदोलनचे संस्थापक सुखदेवराव भालेराव यांच्या ज्या नवीन कार्यालयाला स्वराज आंदोलन न्यूज या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि हे जे निर्भीड पत्रकारितेचं जे एक व्रत हातात घेतलं आहे त्या व्रताला त्यांना यश मिळेल आणि भविष्यात आज जे पॉडकास्ट आणि यूट्यूबवरती या छोट्या चॅनल्सला आणि पॉडकास्टरला जो काही प्रतिसाद मिळतो तो निश्चितपणे सुखदेवरावांना आयुष्यात मिळो हीच मी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्यांचं जे आंदोलन आहे त्यांचं जे सामाजिक कार्य आहे त्याला शुभेच्छा देतो आणि यश देतो। त्यांना नवीन ऑफिसचे हार्दिक शुभेच्छा। सरांच्या या न्यूज चॅनलमधून जे खरं आहे ते खरं असते, जे खोटं सांगितलंय ते खोटंच असते। एकदम ऑथेंटिक न्यूज असल्यामुळे हा चॅनल आमच्या टॉप सबस्क्रिप्शन लिस्टवरती असतो आणि म्हणजे सरांचं एकच असतो, सत्यमेव जयते। या अशा प्रिन्सिपल्स असणाऱ्या सरांच्या चॅनलचा आम्हाला अजून 10-25 लाख व्ह्यूज आणि 10-25 लाख सबस्क्रायबर असावं अशी आमची शुभेच्छा।